नमस्कार. आरतीच किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मंडळी, आज आपण चवळी आणि बटाट्याची एकदम चमचमीत आणि झणझणीत रस्सा भाजी बनवणार आहोत. ते झालं काय, आज माझ्या मिस्टरांना लग्नामध्ये बनवली जाते ना, तशी चवळी आणि बटाट्याची भाजी खूप खावीशी वाटत होती. तर मला बोलले, "आरती अशा प्रकारे भाजी बनवशील का?" तर म्हटलं, "चला, आज अशी मस्त भाजी बनवूयात." अशा पण पावसाळ्यामध्ये भाज्या खायचं, हिरव्या पालेभाज्या खायचं मन करत नाहीये. तर काहीतरी वेगळं म्हणजे असं चमचमीत रस्साभाजी आज बनवत आहोत. तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, पण खायला अप्रतिम टेस्ट लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी आपली चवळी रात्री भिजायला घातली होती. चवळीचे 2 प्रकार असतात. एक मोठी चवळी असते आणि एक बारीक चवळी असते. तर ही बारीक चवळी आहे. मी रात्री पाण्यामध्ये भिजायला घातली. सकाळी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे. तर बटाट्याची बिलकुल साल काढायची नाहीये. साल न काढता बटाटा असा कापून घ्यायचा. तर मी जास्त बटाट्याच्या बारीक फोडी करत नाहीये. मोठ्या फोडी करायच्या आणि बटाटा कापून घ्यायचा. साल काढायची नाहीये. साल काढली नाही तर बटाट्याची भाजी खूप छान लागते. कुठलीही भाजी बनवणार असाल किंवा पातळ रस्सा बनवणार असाल, तर कधीही बटाट्याची साल काढू नका. बटाट्याची भाजी खूप छान लागते. तर आता बटाटा कापून झाला पाण्यामध्ये घालायचा. आता इथे मी खोबरं, लसूण आणि अद्रक त्यामध्ये 3 अशा हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहे. याचं हिरवं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडीशी मस्त कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे. आता इथे मी कुकर तापत ठेवते, कारण की आपल्याला भाजी जी आहे ती कुकरमध्येच बनवून घ्यायची आहे. तर इथे मी 3 ते 4 चमचे तेलाचे टाकले. पाव चमचा मोहरी टाकायची, पाव चमचा जिरं टाकायचं. छान तडतडलं की याच्यामध्ये 3 तमालपत्र टाकून घेतलेत, 2 ते 3 लवंगा आणि 3 काळ्या मिऱ्या टाकून घ्यायच्या आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा. हे छान तडकून द्यायचं. त्यानंतर इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहे. एकदम चांगले बारीक चिरायचे आणि मीडियम फ्लेमवरती कांदा चांगला परतून घ्यायचा. तर थोडासा कांदा परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे. थोडासा त टोमॅटो याच्यात परतून घेतल्याच्या नंतर अगदी थोडंसं याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं. मीठ घातल्याच्या नंतर काय होतं, आपला कांदा आणि टोमॅटो आहे ते व्यवस्थित परतले जातात, म्हणजे छान असे शिजले जातात, याच्यामध्ये मेल्ट होतात. तर आता ते परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपलं हिरवं वाटण जे पाणी न घालता आपण बारीक करून घेतलं होतं, ते घालायचं आणि एकदम चांगलं असं मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. मसाला छान असा परतून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घ्यायचे. तर याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद पावडर, साठवणीचा आपला वर्षभराचा जो मसाला असतो, गरम मसाला घालायचा आणि इथे मला येवले मसाले यांचा गोडा मसाला म्हणजे माझ्या प्रत्येक भाजीमध्ये हा गोडा मसाला असतो. याने भाजीची टेस्ट ही दुप्पट वाढते. त्यामुळे मला हा पाहिजेच असतो. याच्यामध्ये गोडा मसाला घातल्याच्या नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे आणि पाव चमचा आपला गरम मसाला. हे मसाले घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये चवळी आणि बटाटा घालायचा आणि पुन्हा एकदा फास्ट गॅसवरती याला परतून घ्यायचं. तर असं परतायचं ना, की पूर्ण घरामध्ये याचा घमघमाट असा वास छान सुटला पाहिजे, इतपत याला परतून घ्यायचं. तर पाहू शकता छान असं मी इथे फास्ट गॅसवरती मसाला परतून सगळे चवळी आणि बटाटा परतून घेतला. छान असं परतून झाल्याच्या नंतर आता चवीप्रमाणे पुन्हा मीठ टाकायचं. आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये टाकलं होतं. पुन्हा एकदा चवीप्रमाणे टाकायचं आणि इथे किटलीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी याच्यामध्ये गरम घातलं ना, तर भाजीची जी तरी असते ना, ही तरी खूप वेळ टिकून राहते. त्यामुळे गरम पाणी घालायचं. तर आता इथे भाजून असा मी दाण्याचा कूट करून ठेवलेला असतो नेहमी. तो याच्यामध्ये 2 चमचे घालून घेतला आणि आता कुकर लावून कुकरचं झाकण लावायचं आणि याच्यामध्ये 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. तर 3 शिट्ट्यांमध्ये एकदम छान व्यवस्थित अशी भाजी शिजली गेलेली आहे. भाजीला कलर पण पहा खूप सुंदर असा आलेला आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला भाजी बनवायची आहे. तर आता तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुमच्याकडे चवळी आणि बटाट्याची भाजी तुम्ही कशा पद्धतीने बनवताय? मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपली भाजी एकदम छान तयार झाली आहे, चवळी आणि बटाट्याची. याच्यामध्ये कोथिंबीर घालायची.
तुम्ही टिफिनसाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणामध्ये म्हणा, अशा पद्धतीने भाजी बनवू शकता. अशा पद्धतीने भाजी बनवली ना, तर घरामध्येही सगळ्यांना आवडते आणि आपल्याला सुकी भाजी बनवायची गरज पण पडत नाही. ही चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते. तुम्ही हे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.